ज्या दिवशी टिफिनसाठी काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करतो ना, नेमका त्याच दिवशी उशीर होत असतो ना. आजही तसंच काहीसं झालं होतं. बटाटे शिजेपर्यंतच 15 मिनिटं झाली. तर बटाटे शिजवले, किसून घेतले, त्याच्यामध्ये थोडेसे भिजवलेले पोहे टाकले, त्याच्यानंतर 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घरातलेच मसाले टाकले, एक अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाकले, मीठ टाकलं, व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग छानसा डो मळून घेतला आणि मग छोटे छोटे पीस हातामध्ये घ्यायचं, गोल गोल मऊ असं करून घ्यायचा गोळा आणि जसा आकार पाहिजे तसा आकार द्यायचा आणि फुगू नये ना ह्यासाठी थोडंसं काटं चमच्याने वरून प्रेस करायचं, म्हणजे थोडीशी डिझाईनही बनल आणि ते जास्त फुगलं जाणार नाही, एकदम कुरकुरीत होतं त्याच्यासाठी. त्याच्यानंतर एकदम कडक तेल गरम करायचं आणि मग तेलामध्ये तळून घ्यायचे. तुम्ही शॅलो फ्राय करू शकता जर जास्त तेलकट खायचं नसेल तर. मी बऱ्याच दिवसांना अशी ऑइल फ्राय डिश बनवत होते, तर म्हटलं ठीक आहे ऑइल फ्रायच करूया. आणि गरम गरम तर एकदम कुरकुरीत लागतं, थंड झाल्यावर सुद्धा टेस्ट छानच लागते. टिफिनमध्ये देताना टोमॅटो केचपसोबत किंवा दह्यासोबत दिलं तरीही चालेल. टिफिन बॉटल भरून तयार आहे. तुम्ही सबस्क्राईब करून जावा. बाय.